सभासद ठेवीदार खातेदारांसाठी अर्थाबरोबरच माणुसकीचा ओलावा जपणारी सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक द विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा विविध व्याजदरांच्या विविध योजना घेऊन आपल्या समोर येत आहे। नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वैयक्तिक खरेदीसाठी 10% व्याजदर, घरकुल कर्ज 10% व्याजदर, तात्काळ सोनेतारण कर्ज 10%, घरकुल घर तारण योजनेअंतर्गत ई मॅन्डेट पेमेंट सर्व्हिसनुसार कर्ज घेतल्यास 9% व्याजदर राहील। व्यवसायासाठी 12.50% व्याजदर कर्ज उपलब्ध। सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यासह 22 शाखांतून कार्यरत असणारी विटा मर्चंट बँक, प्रधान कार्यालय यशवंतनगर, साळशिंगे रोड, विटा। पैलवान खून प्रकरणातील मोठी अपडेट। आजपर्यंत 9 आरोपींना अटक, अजूनही एक आरोपी पोलिसांना सापडला नाही। मागील आठवड्यात कारवे येथे पैलवान राहुल जाधव यांचा खून झाला। खून एवढा भीषण होता की सर्वत्र खळबळ उडाली होती। खून मध्यरात्री झाला होता, त्यामुळे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते। पोलिसांनी जोरदार यंत्रणा लावून तपासाची सूत्रे फिरवली आणि खुनाच्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित एक आरोपी नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे हा पोलिसांना मिळून आलेला नाही। पोलिसांनी एकूण 9 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे खुनाच्या बाबतीत सखोल तपास सुरू केला। तर राहिलेला आरोपी नितीन जाधव याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली। लवकरच आरोपी नितीन जाधव याचा शोध लावून त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले।